ताजमहाल हा सौंदर्याचा एक अद्भुत नमुना। यमुना नदीच्या काठावर उभ्या असलेल्या या वास्तूचा पाया अत्यंत मजबूत पद्धतीने बांधलेला, अनेक वर्ष पाण्याच्या जवळ असूनही ताजमहाल आजही भक्कम उभा आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, ताजमहालाच्या तळाशी नेमकं काय आहे? नाही, थांबा मी सांगते। इतिहासकार आणि पुरातत्व तज्ञांच्या मते ताजमहालाचा पाया सुमारे 50 ते 60 फूट खोल आहे। हा खोल पाया यमुना नदीच्या काठावरील मऊ आणि ओलसर माती लक्षात घेऊन बांधण्यात आलाय। ताजमहालाचा पाया योग्य पद्धतीने बांधला गेला। यामध्ये अनेक गोलाकार विहिरी खोदून त्यात दगड आणि चुन्याचा वापर करण्यात आला। ही पद्धत पाण्याजवळील जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते। पायाच्या आत मोठे दगड, विटा आणि लाकडी खांब बसवण्यात आलेत। लाकूड कायम ओलसर राहिल्यास अधिक मजबूत राहतं हे मुघलांना माहिती होतं, म्हणूनच तळाशी लाकडाचा वापर मुद्दाम करण्यात आला। या ओलाव्यामुळे लाकडी खांब कुजण्याऐवजी अधिक घट्ट झालेत। पण नदीचं पाणी कमी झाल्यानं आज तळाच्या मजबूतीवर परिणाम होतोय, अशी चिंता व्यक्त करण्यात येते। ही गोष्ट तुम्हाला याआधी माहिती होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब नक्की करा।